बारामती शहरामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने बारामती शहर पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पोलिसांकडून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, यावेळी नवनिर्वाचित पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करून शांतता कमिटीच्या बैठकीची सुरुवात करण्यात आली. हद्दीमधील जेवढे गणपती मंडळ आहेत हे मला वाटतं आमचा बंदोबस्त आहे. टोटल बंदोबस्त आम्ही पोलीस बल आवश्यक ते मागवतो. पण बंदोबस्त सुरू होतो हा स्थापने दिवशीपासूनचा, म्हणजे ज्या दिवशी गणपती स्थापना होती त्या दिवशीपासून आमचा बंदोबस्त सुरू होतो आणि त्याच दिवशीपासूनच्या मला तुमच्या सूचना आहेत की त्या द्यायच्या आहेत. बंदोबस्तासाठी आमचे उपलब्ध मनुष्यबळ आहेत आणि त्यांच्याबद्दल तुमचं सहकार्याची भावना राहावी. त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्ही तंतोतंत पाळाव्यात ही एक माफक अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. ज्या दिवशी तुमचं गणपती स्थापना आहे त्या दिवशी तुम्ही बरेचसे मंडळ मिरवणूक काढता आणि मिरवणूक काढून ती मंडळ गणपती तुम्ही त्याची स्थापना करता, जे काही तुमचा विधिवत टाइम असेल त्या टायमिंग. पण ह्याबद्दलची कोणतीही सूचना की तुम्ही मिरवणूक काढून ते गणपती स्थापना करणार त्याच्याबद्दलची कोणतीही सूचना पोलीस स्टेशनला देत नाही. ती सर्व सूचना ज्या आहेत, तुम्ही काय कुठलं वाद्य वापरणार आहे किंवा कुठलं वाद्य लावणार आहे त्या संदर्भातली सगळी सूचना आणि त्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कुणीही मिरवणूक स्थापनेसाठी काढू नये अशी माझी सूचना आहे. त्याचबरोबर तुम्ही बरेचसे मंडळ आहेत की पूर्ण तुमच्या मंडळाचे सदस्य जेवढे जे आहेत ते पूर्ण त्या ट्रॉलीमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये म्हणा ते गणपती घेऊन जातात. त्यामध्ये कुठल्याही सुरक्षेची तुम्ही काळजी घेत नाही. म्हणजे त्या ट्रॉलीचा जो ट्रॅक्टरचा जो ड्रायव्हर आहे किंवा ट्रॉलीची कंडिशन आहे, ट्रॅक्टरची काय कंडिशन आहे याची तुम्ही त्या जोशमध्ये किंवा भावनेच्या भरामध्ये कोणतीही काळजी घेत नाही आणि तसेच नेतात. त्याच्यामध्ये कुठली तरी दुर्घटना होती आणि आपल्याच मंडळाचे पदाधिकारी काय तरी दुर्घटनेमध्ये काय होण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही विजेचा वापर अतिशय जोरात आणि वाईट पद्धतीने केला तर त्या आयोजकांवर सुद्धा जे काही सूचनापत्र आहे आपला खुलासा त्यामध्ये सगळ्यांना विचारण्यात आले जे जे दहीहंडीमध्ये आयोजक होते त्यांना. तर या अनुषंगाने मला तुम्हाला सांगण्याची एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही मिरवणूक असेल, जे काही गणपती बाप्पा आणतानाची मिरवणूक असेल किंवा विसर्जनाची जी मिरवणूक असेल किंवा आत्ताच्या काळात सुद्धा जे साऊंड सिस्टीम आपण वापरणार आहोत तर त्यामध्ये कुठेही मर्यादाचं उल्लंघन होणार नाही. तर या आधी आपण आता फक्त डिझेलवरती कारवाई केली होती, यानंतर आयोजकांवर आपण कारवाई करणार आहोत. एक स्टेप आम्ही पुढे घेत जात आहोत. तर त्यामुळे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला या ठिकाणी असणं जास्त गरजेचं आहे आणि ते असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे वेळेचं भान आहे ते वेळेचं भान आपण सर्व मंडळ राखाल ही अपेक्षा करतो. त्यानंतर माझी जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना सूचना आहेत की सर्व मंडळाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून घ्या. त्यामध्ये सर्व प्रशासन त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल आणि ज्या प्रशासनाच्या MSCBच्या काही सूचना आहेत का, DO साहेबांच्या काही सूचना आहेत का, पोलिसांच्या काही सूचना आहेत का, ते त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण आपल्या पद्धतीने मंडळांना शेअर करत आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे की या ठिकाणी प्रत्येक गणेश उत्सवामध्ये आपण एक थीम ठरवतो. तर तुम्ही जी थीम ठरवणार आहात तर ती थीम आपली काय असणार आहे याची पूर्वकल्पना तुम्हाला पोलीस विभागाला देणं आवश्यक आहे. नगरपालिकेच्या अनुषंगाने ज्या काही तयारी झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत. एकतर विसर्जनाचा मार्ग जो आहे तो तुमच्या मंडळापुढील रस्ते किंवा लाईटची व्यवस्था, स्वच्छतेच्या अनुषंगाच्या व्यवस्था आणि विसर्जनाच्या दिवशी लावण्यात येणारे कृत्रिम कुंड त्याविषयीची व्यवस्था शिवसाहेबांनी सांगितलेली आहे. महसूल विभागाने पण कायदा सुव्यवस्थेबद्दल तुम्हाला अपील केलेलं आहे की तुम्ही शांततेत आणि उत्साहात सण साजरे करावे. MSCBचे अधिकारी या ठिकाणी आहेत. आपणाला बऱ्याचदा आपण लाईट कुठल्या तरी घरातून घेतो किंवा अनधिकृत मार्गाने आपण लाईट घेत असतो. तर लाईट घेणे ही प्रक्रिया एवढी खूप अवघड नाही आहे. थोडीशी प्रोसिजर समजून घ्या. ते साहेब पण सांगतील तुम्हाला काही कठीण कुणाला वाटतच असेल तर हात वर करून विचारा, साहेब लाईट कशी घ्यायची आम्हाला माहिती नाही. मग ते परत सांगतील तुम्हाला. 1000-2000 रुपये खर्च येणार, परंतु लाईट ही अधिकृतपणे तात्पुरता वीज पुरवठा कनेक्शन जे आहे ते आपण घेऊ शकता. उत्सवाच्या पहिल्या दिवशीच एक व्हिडिओ आपण ते दरवर्षी बघतो. मला ते एकदा बघण्यात आला होता. कुठला तरी कर्नाटक मधला व्हिडिओ होता. पहा, गणपती मूर्ती एका टेम्पोवर ठेवून घेऊन जात असताना
हातातल्या ध्वजाचा रॉडवरील इलेक्ट्रिक वायरला लागतो आणि वरून पडतो. बघितला व्हिडिओ अनेक जणांनी. अपघात होतात म्हणजे नकळत होतात, कधी कधी जाणीवपूर्वक, कधी कधी आगाऊपणा केल्यामुळे होतात, कधी कधी नकळत होतात. या प्रकारची सगळी काळजी आपल्याला घ्यायची असते. वीज आपण मंडळाची स्थापना करत असताना सुद्धा बघा 1/3 जागेमध्ये करायचे, म्हणजे रोडचे 3 भाग करायचे. आता हा जर एवढा रोड असेल तर एवढ्या भागामध्ये साधारणतः इकडे मंडप झाला पाहिजे. 2 भाग ट्रॅफिकला, वाहतुकीला उघडे राहायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या या गाईडलाईन्स आहेत. बेडेकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की 1/3 जागेमध्ये. आता ज्या काही 2-3 आपण सांगितलेल्या सूचना आहेत, त्या सूचनांच्या अनुषंगाने जी काही ऑनलाईन परवानगी आपली मंडपाची आहे, ती मंडपाची परवानगी न घेता आपण जे नेहमी स्वच्छता किंवा इतर अनुषंगिक तो घेतो आपण. परंतु त्या अनुषंगाने पण जर आपल्याला तसं काही शासन निर्णय मिळाला 2 दिवसात तर तेही बंद करू आपण. काही म्हणजे घेण्याचं तसं काही नाही, त्या अनुषंगाने करू आपण.